खलनायक, एक प्रेमकथा. लेखक प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. आत्या, ती तर काय तुला स्वतःहून बोलायला येणार नाही, म्हणजे तूच तिच्याकडे गेली होतीस, राईट? हा, म्हणजे ती बरी आहे की नाही ते बघायला गेले होते. पण काय आत्या? तसं आत्याने सांगायला सुरुवात केली. अरे, मी तिला म्हणाले की तू हे सगळं मुद्दाम केलंस ना, म्हणजे मुद्दाम तुझ्या रूमकडे जाणं, तिथे पाय दुखायचं नाटक करणं, जेणेकरून शिवांगी हे सगळं बघेल आणि तुमच्यात गैरसमज होईल. तर म्हणते कशी की तुमचा भाचा काही ऋतिक रोशन आहे का, मी त्याच्यासोबत लग्न करायला हे सगळं करेन. अजून पण काय काय म्हणाली, जळता निखारा आहे म्हणे, जिथे जाईल तिथे आग लावतो. आणि हो, त्याच्यासोबत लग्न करायला मला काय पिसळलेलं कुत्रा चावलंय का असं पण म्हणाली. ती हे सगळं म्हणाली? हो, मग तुला खोटं वाटत असेल तर जाऊन विचार तिलाच. आत्या ठसक्यात म्हणाली. पण त्यांनी पुढचं काहीही सांगितलं नाही, की त्याच्या लाईफ पार्टनर बद्दल ती काय बोलली, त्याला कशी मुलगी मिळायला हवी असं त्यांनी काहीही सांगितलं नाही. फक्त ती त्याच्या विरुद्ध जे काही बोलली तेवढंच त्यांनी सांगितलं. ठीक आहे, मी बोलतो तिच्याशी. तो एकदम शांतपणे बोलत त्याच्या जागेवरून उठला. आणि आता मात्र आत्याच्या कपाळावर आठ्या पसरल्या. साधं कोणी त्याच्या समोर नजर वर करून बोललेलं तो सहन करत नव्हता. आणि इथे ती मुलगी त्याच्या विरुद्ध इतकं बोलली तरी हा शांतपणे म्हणतोय की मी बोलतो तिच्याशी. हे काही त्यांच्या मनाला रुचलं नाही. त्यांना वाटलं होतं की हे सगळं सांगितल्यावर सम्राट चिडेल आणि तिला घराबाहेर काढेल. पण इथे तर सगळं चित्र उलटच दिसत होतं. तो वर जायला निघाला. तितक्यात आत्यांनी त्याला पाठीमागून आवाज देत थांबवलं. सम्राट, तू खूप बदललायस असं नाही वाटत का तुला? नाही आत्या, मी अजूनही आहे तसाच आहे. अरे, ती मुलगी तुझ्याबद्दल इतकं काही बोलली आणि तरीही तू शांतपणे सगळं ऐकतोयस. मग याला बदल नाही तर अजून काय म्हणायचं? कोणाचा वाढलेला आवाज सुद्धा तू कधी खपवून घेत नव्हतास. आणि आज ती पोरगी आपल्याच घरात राहून आपल्याच पैशांवर जगून माझ्याशी इतकं उद्धटपणे बोलली. त्याचं तुला काहीच नाही? आत्या, सगळ्यात आधी तू मला सांग, तुला काय गरज होती तिच्याकडे जायची? बरं, तब्येत विचारायला गेली होतीस ना, मग तेवढं विचारून निघून जायचं होतंस. तुला काय गरज होती पुढचं सगळं बोलायची? मान्य आहे की सध्या ती आपल्या घरात राहते, पण तिच्यावर जी काही वेळ आली आहे त्याला मी जबाबदार आहे. इनफॅक्ट तिच्यासोबत सध्या जे काही घडतंय त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. आणि तिचं नेचर असंच आहे, ती एकतर कोणाच्या वाट्याला जात नाही आणि कोणी जर तिच्या वाट्याला गेलंच तर त्याला सोडत नाही. आणि प्लीज, तू ना त्या टीव्हीतल्या सिरियल्स बघणं आधी बंद कर. त्याचे दाखवलं जाते त्याची तुलना रिअल लाईफ सोबत अजिबात करू नकोस. ती तपस्या आहे, कोणाचा खोटा आरोप कधी सहन करून घेणारच नाही. आणि राहिला प्रश्न ती मला जे काही बोलली त्याचा, तर मला नाही वाटत की ती काही चुकीचं बोलली. असाच तर आहे मी, जळता निखारा. जिथे जातो तिथे जाळच करतो. सो मला त्याचं काही वाटत नाही. हा,
वाईट या गोष्टीचं वाटलं की आपल्या घरात आजपर्यंत कधी पाहुण्यांना अशी वागणूक दिली गेली नाहीये आणि तिला इतकं सगळं ऐकून घ्यावं लागलं. सो मी तिला सॉरी म्हणायला जातोय. एवढं बोलून तो वर निघून गेला आणि आता मात्र आत्याला गरगरू लागलं. जे काही त्या इमॅजिन करत होत्या त्याच्या सगळं एकदम अपोजिट घडत होतं. ते काही त्यांच्या मेंदूला अजिबात पचत नव्हतं. इकडे सम्राट तिच्या रूम समोर आला. त्याने दरवाजा लोटण्याचा प्रयत्न केला पण दरवाजा आतून लॉक होता. त्याने हातातल्या घड्याळाकडे पाहिलं तर रात्रीचे 11 वाजत आले होते. झोपली असेल बहुतेक, तो स्वतःशीच म्हणाला आणि मग त्याच्या रूम कडे निघून गेला. आतमध्ये तपस्या सारखी इकडून तिकडे कूस बदलत होती. सम्राटच्या भीतीने तिला काही केल्यास झोपच लागत नव्हती. त्याची भीती मनात इतकी बसली होती की पाय दुखत असताना सुद्धा तिने जाऊन दरवाजा आतून बंद केला, जेणेकरून आजची रात्र कशी बशी काढता येईल. उद्या तर आपलं रामनाम सत्य होणार हे ती गृहीत धरून चालली होती. सकाळी तपस्याची झोप चाळवली. एक आळस देत तिने तिचे डोळे उघडले, पण डोळे उघडताच तिचे डोळे भीतीने मोठे झाले, कारण सम्राट तिच्या बेड समोर खुर्चीवर बसला होता आणि एक टोक तिच्याकडे बघत होता. अरे देवा, हे स्वप्न आहे की खरंच हा मोगॅम्बो माझ्या समोर बसलाय? हे स्वप्न नाहीये, खरंच हा मोगॅम्बो तुझ्या समोर बसलाय. ओ गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. तो तिच्याकडे बघून थोडंसं हसला, पण का कुणास ठाऊक तिला ती स्माइल खरी वाटत नव्हती. किंबहुना त्याच्या हसण्यावर तिला विश्वासच नव्हता. तिने एकदा त्याच्याकडे बघितलं आणि मग दरवाजाकडे बघितलं तर दरवाजा उघडा होता. मी तर काल रात्री दरवाजा आतून बंद करून झोपले होते, मग हे आत कसे आले? मी आत कसा आलो हा प्रश्न पडला असेल तर उत्तर सिंपल आहे. हे घर माझं आहे, त्यामुळे इथल्या प्रत्येक रूमची स्पेअर की माझ्याकडे. मी रात्री सुद्धा येऊ शकत होतो, पण म्हटलं पेशंट झोपलं असेल, नको डिस्टर्ब करायला, म्हणून मग आत्ता आलोय. इट्स ओके सर. तुम्हाला प्रश्न विचारणारी मी कोण? घर तुमचं, रूम तुमच्या, चाव्या तुमच्या, आत्या तुमची, सगळं तुमचंच तर आहे. हो, इथलं सगळं माझं आहे, फक्त तू सोडून. हा बरोबर, मी सोडून. मी तुमची कशी असणार ना? बाय द वे, ऋतिक रोशन जास्त हँडसम आहे की मी जास्त हँडसम आहे? आणि आता मात्र कोणीतरी आपल्याला उंच डोंगरावरून खाली फेकल्याचा तिला फील आला. डोकं सुन्न झालं. हा काय ते? यावर तो थोडा पुढे झुकला आणि एकदम तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, मी विचारलं, ऋतिक रोशन जास्त हँडसम आहे की मी जास्त हँडसम आहे?
ऑफकोर्स सर, तुम्ही हँडसम आहात. ते ऍक्ट्रेस लोक मेकअप करतात ना, आणि वरून ब्राईट लाईट पण असते, कॅमेराचा फोकस असतो, म्हणून ते चांगले दिसतात. तिच्या उत्तराने त्याच्या चेहऱ्यावरची साधी एक रेष सुद्धा हलली नाही. तो अगदी पापणी न लावता एक टक तिच्याकडे बघत होता, आणि तेच तिला घाबरायला अजून भाग पाडत होतं. त्याच्या त्याच नजरेला घाबरून ती तोंडाला येईल ते उत्तर देत होती. अच्छा, आणि मी जळता निखारा पण आहे म्हणे, जिथे जाईल तिथे जाळ करतो. मला माहित होतं या म्हातारीच्या पोटात काहीच राहणार नाही. दिलं लगेच सगळं सांगून. होय, हॅलो, तुझ्याशी बोलतोय मी. बरं मला सांग, मी जर तुला म्हणालो की माझ्याशी लग्न कर, तर करशील? तर काय असेल तुझं उत्तर? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधीच त्याने तिसरा प्रश्न विचारला. पण त्याच्या या प्रश्नाने तिने मोठा शॉक बसल्यासारखं तोंड करत त्याच्याकडे बघितलं. लग्न? लग्न? मी ऋतिक रोशन पेक्षा जास्त हँडसम आहे ना, आणि तुला तर ऋतिक रोशन खूप आवडतो. मग जर त्याच्यापेक्षा हँडसम मुलगा तुला मिळत असेल, तर तू लग्न करशील ना माझ्याशी? नाही सर, काय बोलताय तुम्ही हे? तुम्ही कुठे, मी कुठे? तू पण याच रूम मध्ये आहेस, आणि मी पण याच रूम मध्ये, ते पण एकाच फ्लोअरवर. तसं नाही सर, मला म्हणायचं होतं की. काय म्हणायचं होतं? ती काही बोलायच्या आधीच तो खुर्चीवरून उठला, आणि तिच्या दोन्ही बाजूनी हात ठेवत तो तिच्या एकदम जवळ आला. त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या अगदी समोर होता. त्याचे ते रोखलेले डोळे बघून ती काय बोलायचं होतं तेच विसरून गेली. आणि आता नुसतीच त्याच्या डोळ्यात बघत बसली. बोल ना, करशील माझ्याशी लग्न? नाही, आय एम सॉरी सर. मी काल त्यांना जे काही बोलले ते खरंच मला बोलायचं नव्हतं, पण त्यांनी मला बोलायला भाग पाडलं. तुम्हाला तर माहितीये ना, माझं तोंड माझं ऐकत नाही. त्या मला म्हणाल्या की मी हे सगळं तुमच्याशी लग्न करण्यासाठी केलं, पण खरंच माझ्या मनात तसं काही नव्हतं. आणि तुम्हाला पण माहितीये, मला नाही राहायचं इथे. तुम्ही प्लीज मला इथून जाऊन द्या. जेव्हा तिला काही उत्तर द्यावं ते सुचलं नाही, तेव्हा तिने सरळ भोकाड पसरलं आणि रडत रडतच त्याला उत्तर दिलं. तो मात्र तिच्या या रिएक्शनसाठी अजिबात रेडी नव्हता. त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी बघून तो लगेच मागे सरकला. ती हुंदके देत देत रडत होती, आणि त्याला आता काय बोलावं तेच कळत नव्हतं. तपस्या, हे बघ, ऐक माझं. सर, मी खरंच शपथ घेऊन सांगते, तुमचं लग्न मोडावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. आणि मी तर त्यांना हे पण म्हणाले की तुम्ही आणि मी आग आणि रॉकेल सारखे आहोत, एकत्र आले तर भडका उडेल.
ओम भट स्वाहा होईल. आणि आता त्याने पुन्हा एकदा आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं, कारण हे सगळं आत्यानी त्याला सांगितलंच नव्हतं. हे तर ती आता स्वतःच्या तोंडाने त्याला सांगत होती. रॉकेल. हा, पण मी तुम्हाला रॉकेल नाही म्हणाले. मी ना मला रॉकेल म्हणाले. तुम्ही तर आगात बाबा. तिने तिच्या वाक्यावर एक छानसं स्पष्टीकरण दिलं. आणि आता मात्र त्याला कुठेतरी भिंतीवर स्वतःचं डोकं आपटावंसं वाटलं. सगळ्यांची बोलती बंद करणारा तो तिच्या समोर मात्र अगदी स्पीचलेस होऊन जायचा.